दुर्दैवाचे चटके एका मागून एक सहन करणाऱ्या एका कुरूप मुलीच्या आत्मसन्मानाची ही सुंदर कथा आहे. कथेचे नाव आहे भोली. पार्ट 1. हर नेम वॉज सुलेखा. तिचं नाव सुलेखा होतं. बट सिन्स हर चाइल्डहुड, पण लहानपणापासूनच एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली, द सिम्पलटन. सगळेजण तिला भोली म्हणत असे. शी वॉज द फोर्थ डॉटर ऑफ नंबरदार रामलाल. ती नंबरदार रामलाल यांची चौथी मुलगी होती. वेन शी वॉज 10 months ओल्ड, जेव्हा ती 10 महिन्यांची होती, शी हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड, तेव्हा ती खाटेवरून तिच्या डोक्यावर पडली होती. अँड परहॅप्स इट हॅड डॅमेज सम पार्ट ऑफ हर ब्रेन, आणि कदाचित तिच्या मेंदूचा काही भाग खराब झाला होता. दॅट वॉज वाय शी रिमेन्ड अ बॅकवर्ड चाइल्ड, म्हणूनच ती एक मागासलेली म्हणजे मतिमंद मुलगी राहिली. अँड केम टू बी नोन ॲज भोली, द सिम्पलटन. आणि म्हणून ती भोली म्हणजे साधी म्हणून ओळखली जाऊ लागली. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी. जन्माच्या वेळी ती खूप गोरी आणि सुंदर होती. बट वेन शी वॉज 2 years ओल्ड, पण जेव्हा ती 2 वर्षांची होती, शी हॅड ॲन अटॅक ऑफ स्मॉलपॉक्स, तिला चेचकचा झटका आला होता, म्हणजे तिच्या सर्व अंगावर फोड आले होते. ऑनली द आईज वर सेव्ड, फक्त डोळे वाचले. बट द एंटायर बॉडी वॉज परमनेंटली डिस्फिगरेड बाय डीप ब्लॅक पॉकमार्क्स. पण खोल काळ्या फोडांच्या खुणामुळे संपूर्ण शरीर कायमचे विद्रूप झाले होते. लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. लहान सुलेखा म्हणजे आपली भोली 5 वर्षांची होईपर्यंत बोलू शकली नाही. अँड वेन ॲट लास्ट शी लर्न टू स्पीक, शी स्टॅमर्ड. आणि शेवटी जेव्हा ती बोलायला शिकली, तेव्हा ती अडखत बोलू लागली. द अदर चिल्ड्रेन ऑफन मेड फन ऑफ हर. इतर मुलं अनेकदा तिची चेष्टा करत असे. अँड मिमिक हर, आणि तिची नक्कल करत असे. ॲज अ रिझल्ट शी टॉक व्हेरी लिटल. त्यामुळे ती फार कमी बोलत असे. रामलाल हॅड 7 चिल्ड्रेन, 3 sons अँड 4 daughters. रामलालला 7 मुले, 3 मुलगे आणि 4 मुली होत्या. अँड द यंगेस्ट ऑफ देम वॉज भोली. आणि त्यापैकी सर्वात धाकटी भोली होती. इट वॉज अ प्रॉस्परस फार्मर्स हाऊसहोल्ड. ते एका समृद्ध शेतक्याचे घर होते. अँड देर वॉज प्लेंटी टू इट अँड ड्रिंक. आणि खाण्यापिण्यासाठी भरपूर होते. ऑल द चिल्ड्रेन एक्सेप्ट भोली वर हेल्थी अँड स्ट्रॉंग. भोली वगळता सर्व मुले सुदृढ व बलवान होती. द सन्स हॅड बीन सेंट टू द सिटी टू स्टडी इन स्कूल्स अँड लेटर इन कॉलेजेस. मुलांना शाळेत आणि नंतर कॉलेजमध्ये शिकण्यासाठी शहरात पाठवले होते. ऑफ द डॉटर्स राधा, द एल्डेस्ट हॅड ऑलरेडी बीन मॅरिड. मुलींपैकी सर्वात मोठी मुलगी राधाचे आधीच लग्न झाले होते. द सेकंड डॉटर मंगलास मॅरेज हॅड ऑल्सो बीन सेटल्ड. दुसरी मुलगी मंगला हिचे लग्नही ठरले होते. रामलाल वूड थिंक ऑफ द थर्ड चंपा. रामलाल तिसरी मुलगी चंपाच्या लग्नाचा विचार करत होता. दे वर गुड लुकिंग, हेल्थी गर्ल्स. त्या सुंदर, निरोगी मुली होत्या. अँड इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्राइडग्रूम्स फॉर देम. आणि त्यांच्यासाठी वर शोधणे कठीण नव्हते. बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली. पण रामलालला भोलीची काळजी वाटत होती. शी हॅड नीदर गुड लुक्स नोर इंटेलिजन्स. तिच्याकडे ना सौंदर्य होते, ना बुद्धी. पेज नंबर 132. भोली वॉज 7 years ओल्ड वेन मंगला वॉज मॅरिड. मंगलाचे लग्न झाले तेव्हा भोली 7 वर्षांची होती. द सेम इयर अ प्रायमरी स्कूल फॉर गर्ल्स वॉज ओपन्ड इन देअर विलेज. त्याच वर्षी त्यांच्या गावात मुलींसाठी प्राथमिक शाळा सुरू झाली. द तहसीलदार साहेब केम टू परफॉर्म इट्स ओपनिंग सेरेमनी. त्याचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी तहसीलदार साहेब आले. ही सेड टू रामलाल, ते रामलालला म्हणाले. ॲज अ रेव्हेन्यू ऑफिशियल, महसूल अधिकारी म्हणून,
यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट इन द विलेज. तुम्ही गावामध्ये सरकारचे प्रतिनिधी आहात. अँड सो यू मस्ट सेट ॲन एक्झाम्पल टू द विलेजर्स. आणि त्यामुळे तुम्ही गावातील लोकांसमोर आदर्श ठेवला पाहिजे. यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल. तुम्ही तुमच्या मुलीला शाळेत पाठवायला हवं. दॅट नाईट वेन रामलाल कॉन्सल्टेड हिज वाईफ. त्या रात्री जेव्हा रामलालने पत्नीला मुलींना शाळेत पाठविण्याबाबत विचारले, शी क्राईड, आर यू क्रेजी. ती ओरडून म्हणाली, तुम्ही वेडे आहात का? इफ गर्ल्स गो टू स्कूल, हू विल मॅरी देम. मुली शाळेत गेल्या तर त्यांच्याशी लग्न कोण करणार? बट रामलाल हॅड नॉट द करेज टू डिसोबे द तहसीलदार. पण तहसीलदाराची आज्ञा मानण्याची हिंमत रामलालमध्ये नव्हती. ॲट लास्ट हिज वाईफ सेड, आय विल टेल यू व्हॉट टू डू. शेवटी त्याची बायको म्हणाली, काय करायचं ते मी सांगते. सेंड भोली टू स्कूल. भोलीला शाळेत पाठवा. ॲज इट इज देर इज लिटल चान्स ऑफ हर गेटिंग मॅरीड. तिचं लग्न होण्याची शक्यता कमी आहे. विथ हर अगली फेस अँड लॅक ऑफ सेन्स. तिच्या कुरूप चेहरा आणि मतिमंदपणामुळे तिचं लग्न होण्याची शक्यता कमी आहे. लेट द टीचर्स ॲट स्कूल वरी अबाउट हर. शाळेतील शिक्षकांना तिची काळजी करू द्या. द नेक्स्ट डे रामलाल कॉट भोली बाय द हँड. दुसऱ्या दिवशी रामलालने भोलीचा हात धरला अँड सेड, कम विथ मी. आणि म्हणाला, चल माझ्यासोबत. आय विल टेक यू टू स्कूल. मी तुला शाळेत घेऊन जातो. भोली वॉज फ्रायटन. भोली घाबरली. शी डिड नॉट नो व्हॉट अ स्कूल वॉज लाईक. शाळा कशी असते हे तिला माहीत नव्हते. शी रिमेंबर्ड हाऊ अ फ्यू डेज अगो. तिला आठवले, काही दिवसांपूर्वी, देर ओल्ड काऊ, लक्ष्मी हॅड बीन टर्न्ड आउट ऑफ द हाऊस अँड सोल्ड. त्यांची म्हातारी गाय, लक्ष्मीला घराबाहेर काढून कसे विकण्यात आले होते. नो 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 नो, शी शाउटेड इन टेरर. नाही. नाही ना नाही, ती घाबरून ओरडली. अँड पुल्ड हर हँड अवे फ्रॉम हर फादर्स ग्रीप. आणि तिचा हात तिच्या वडिलांच्या पकडीतून काढून घेतला. व्हॉट्स द मॅटर विथ यू, यू फूल, शाउटेड रामलाल. मूर्खा, तुला काय झालं? रामलाल ओरडला. आय एम ऑनली टेकिंग यू टू स्कूल. मी फक्त तुला शाळेत घेऊन जातो. देन ही टोल्ड हिज वाईफ, लेट हर वेअर सम डिसेंट क्लोथ्स टुडे. मग त्याने पत्नीला सांगितले, आज तिला जरा चांगले कपडे घाल. और एल्स व्हॉट विल द टीचर्स अँड द अदर स्कूलगर्ल्स थिंक ऑफ अस वेन दे सी हर. नाहीतर तिला पाहून शिक्षक आणि इतर शाळेतील मुली आमच्याबद्दल काय विचार करतील. न्यू क्लोथ्स हॅड नेवर बीन मेड फॉर भोली. भोलीसाठी नवीन कपडे कधीच बनवलेले नव्हते. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स वर पास्ड ऑन टू हर. तिच्या बहिणींचे जुने कपडे तिला दिले जात असे. नो वन केअर टू मेंड ओर वॉश हर क्लोथ्स. तिचे कपडे दुरुस्त करण्याची किंवा धुण्याची कोणीही काळजी घेत नसे. बट टुडे शी वॉज लकी टू रिसीव्ह अ क्लीन ड्रेस. पण आज ती भाग्यवान ठरली, कारण तिला एक स्वच्छ पोशाख मिळाले होते. विच हॅड श्रंक आफ्टर मेनी वॉशिंग अँड नो लॉंगर फिटेड. चंपा, जो अनेक धुण्यानंतर आकसला होता आणि आता चंपाला येत नव्हता. शी वॉज इवन बेड. आज तिला आंघोळ सुद्धा घालण्यात आली. अँड ऑल वॉज रब्ड इन टू हर ड्राय अँड मॅटेड हेअर. तिच्या कोरड्या आणि गुंता झालेल्या केसांना तेल लावण्यात आले होते. ऑनली देन डिड शी बिगिन टू बिलीव्ह दॅट. आणि तेव्हाच तिला असं वाटायला लागलं की शी वॉज बीइंग टेकन टू अ प्लेस बेटर दॅन हर होम. तिला तिच्या घरापेक्षा चांगल्या ठिकाणी नेलं जातंय. वेन दे रिच्ड द स्कूल. जेव्हा ते शाळेत पोहोचले, द चिल्ड्रेन वर ऑलरेडी इन देअर क्लासरूम्स. तेव्हा मुले आधीच त्यांच्या वर्गात होती. रामलाल हँडेड ओव्हर हिज डॉटर टू द हेडमिस्ट्रेस. रामलालने आपली मुलगी मुख्याध्यापिकेकडे सोपवली. लेफ्ट अलोन, द पुअर गर्ल. एकटी राहिली, गरीब मुलगी.
पेज नंबर 133. Left alone, the poor girl looked about her with fear-laden eyes. एकटी राहिली, ती गरीब बिचारी मुलगी मुख्याध्यापिकेकडे भीतीने भरलेल्या डोळ्यांनी ती पाहत होती. There were several rooms. अनेक खोल्या होत्या, and in each room, girls like her squatted on mats. आणि प्रत्येक खोलीत तिच्यासारख्या मुली चटईवर बसल्या होत्या, रीडिंग फ्रॉम बुक्स ओर रायटिंग ऑन स्लेट्स. पुस्तके वाचत किंवा स्लेटवर लिहित मुली चटईवर बसल्या होत्या. द हेडमिस्ट्रेस आस्क्ड भोली टू सिट डाऊन इन अ कॉर्नर इन वन ऑफ द क्लासरूम्स. मुख्याध्यापिकेने भोलीला वर्गातील एका कॉर्नरमध्ये बसायला सांगितले. भोली डिड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली स्कूल वॉज लाईक. भोलीला शाळा नेमकी काय असते, अँड व्हॉट हॅपन्ड देर, आणि तिथे काय होते हे माहीत नव्हते. बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देर. पण जवळपास तिच्याच वयाच्या इतक्या मुली तेथे पाहून तिला आनंद झाला होता. शी होप्ड दॅट, तिला आशा होती की वन ऑफ दीज गर्ल्स माइट बिकम हर फ्रेंड. यापैकी एखादी मुलगी तिची मैत्रीण होईल. द लेडी टीचर हू वॉज इन द क्लास वॉज सेईंग समथिंग टू द गर्ल्स. वर्गात असलेली महिला शिक्षिका मुलींना काहीतरी सांगत होती. बट भोली कुड अंडरस्टँड नथिंग. पण भोलीला काहीच समजत नव्हते. शी लुक ॲट द पिक्चर्स ऑन द वॉल. तिने भिंतीवरच्या चित्रांकडे पाहिले. द कलर्स फॅसनेटेड हर. रंगांनी तिला भुरळ घातली. द हॉर्स वॉज ब्राऊन, जस्ट लाईक द हॉर्स ऑन विच द तहसीलदार हॅड कम टू विजिट देअर विलेज. ज्या घोड्यावर बसून तहसीलदार त्यांच्या गावाला भेटायला आले होते, त्या घोड्यासारखा तो घोडा तपकिरी होता. द गोट वॉज ब्लॅक, लाईक द गोट ऑफ देअर नेबर. शेळी त्यांच्या शेजारच्या शेळीसारखी काळी होती. द पॅरट वॉज ग्रीन, लाईक द पॅरट्स शी हॅड सीन इन द मँगो आर्केड. पोपट आंब्याच्या बागेत दिसलेल्या पोपटांसारखा हिरवा होता. अँड द काऊ वॉज जस्ट लाईक देअर लक्ष्मी. आणि गाय तर हुबेहूब त्यांची गाय लक्ष्मी सारखी होती. अँड सडनली भोली नोटिस्ड दॅट, आणि अचानक भोलीच्या लक्षात आले की द टीचर वॉज स्टँडिंग बाय हर साइड स्माइलिंग ॲट हर. शिक्षिका तिच्या बाजूला उभी होती, तिच्याकडे पाहून स्मित हास्य करत होती. व्हॉट्स योर नेम लिटल वन. तुझे नाव काय आहे बाळ. भभोभो. शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट. भोभो. ती अडखळली अन त्यापेक्षा जास्त ती बोलू शकली नाही. देन शी बिगॅन टू क्राय. मग ती रडू लागली. अँड टीअर्स फ्लोड फ्रॉम हर आईज इन अ हेल्पलेस फ्लड. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शी केप्ट हर हेड डाऊन ॲज शी सॅट इन हर कॉर्नर. ती कॉर्नरमध्ये बसली होती, अन तिने तिचे डोके खाली ठेवले. नॉट डेअरिंग टू लुक अप. तिने वर पाहण्याचे धाडस केले नाही. ॲट द गर्ल्स हू शी न्यू वर स्टिल लाफिंग ॲट हर. मुली अजूनही तिच्यावर हसत होत्या. वेन द स्कूल बेल रंग. जेव्हा शाळेची बेल वाजली, ऑल द गर्ल्स स्करीड आउट ऑफ द क्लासरूम. सर्व मुली वर्गातून बाहेर पडल्या. बट भोली डेअर नॉट लीव्ह हर कॉर्नर. पण भोलीने तिचा कोपरा सोडण्याचे धाडस केले नाही. हर हेड स्टिल लोअर. तिचे डोके अजूनही खाली होते. शी केप्ट ऑन सॉबिंग. अन ती रडत होती. भोली. द टीचर्स वॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुदिंग. भोली. तिची शिक्षका म्हणाली. तिचा आवाज किती मऊ आणि शांत होता. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेवर बीन कॉल्ड लाईक दॅट. आयुष्यभर तिला असे कधीच कोणी बोलावले नव्हते. इट टच्ड हर हार्ट. तो मृदू आवाज तिच्या मनाला स्पर्शून गेला. गेट अप सेड द टीचर. उठ. शिक्षका म्हणाली. इट वॉज नॉट अ कमांड. ती आज्ञा नव्हती. बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन.
तर फक्त एक मैत्रीपूर्ण सूचना होती. भोली गॉट अप. भोली उठली. नाव टेल मी योर नेम. आता मला तुझे नाव सांग. स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी. तिच्या संपूर्ण अंगावर घाम फुटला. वुड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस हर. तिची अडखळणारी जीभ पुन्हा तिची नाचक्की करेल का? पेज नंबर 134. फॉर द सेक ऑफ दिस काइंड वुमन, हाउएवर, शी डिसाइडेड टू मेक ॲन एफर्ट. या दयाळू स्त्रीसाठी, म्हणजे त्या दयाळू शिक्षकेसाठी, तिने प्रयत्न करायचे ठरवले. शी हॅड सच अ सूदिंग व्हॉइस. तिचा इतका शांत आवाज होता अन शी वुड नॉट लाफ ॲट हर. ती तिच्यावर हसणार पण नाही. भ भ भो भो, शी बिगॅन टू स्टॅमर. भ भ भो भो, ती अडखळू लागली. वेल डन, वेल डन, द टीचर एनकरेज हर. शाब्बास, चांगले केले. शिक्षकांनी तिला प्रोत्साहन दिले. कम ऑन नाऊ, द फुल नेम. चल आता पूर्ण नाव सांग. भ भ भो भोली. ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट. भ भ भो भोली. शेवटी ती म्हणू शकली. अँड फेल्ट रिलीव्ड ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचीवमेंट. आणि ती एक मोठी उपलब्धी आहे असे तिला वाटले. वेल डन. द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली. खूपच छान. शिक्षकांनी तिला प्रेमाने थोपटले. अँड सेड, पुट द फिअर आउट ऑफ योर हार्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स. आणि म्हणाले, तुझ्या मनातील भीती काढून टाक आणि मग तू इतरांप्रमाणे बोलू शकशील. भोली लुक्ड अप ॲज इफ टू आस्क. रिएल्ली. भोलीने वर पाहिले, जणू काही ती विचारत होती. खरंच. येस येस, इट विल बी व्हेरी इजी. हो हो, हे खूप सोपे होईल. यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे. तू फक्त रोज शाळेत ये. विल यू कम. येशील का? भोली नॉडेड. भोलीने होकार दिला. नो. से इट अलाउड. नाही. मोठ्याने सांग. ये ये येस. And Bholi herself was astonished that she had been able to say it. हे हे हो. आणि भोली स्वतःच चकित झाली की तिला हे सांगता आले. डिडंट आय टेल यू. मी तुला सांगितले होते ना. नाऊ टेक दिस बुक. आता हे पुस्तक घे. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स. पुस्तक छान चित्रांनी भरलेले होते. अँड द पिक्चर्स वर इन कलर. डॉग, कॅट, गोट, हाऊस, पॅरट, टायगर अँड अ काऊ जस्ट लाईक लक्ष्मी. आणि ही रंगीत चित्रे कुत्रा, मांजर, बकरी, घर, पोपट, वाघ आणि लक्ष्मी सारखी गाय यांची होती. अँड विथ एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड इन बिग ब्लॅक लेटर्स. आणि प्रत्येक चित्रासोबत मोठ्या काळ्या अक्षरात एक शब्द होता. इन 1 मंथ यू विल बी एबल टू रीड दिस बुक. एका महिन्यात तू हे पुस्तक वाचू शकेल. देन आय विल गिव्ह यू अ बिग्गर बुक. देन अ स्टील बिग्गर वन. मग मी तुला एक मोठे पुस्तक देईन, नंतर अजून मोठे पुस्तक. इन टाइम यू विल बी मोर लर्नेड. कालांतराने तू गावातील सर्वात अधिक शिक्षित होईल. देन नो वन विल एबल टू लाफ ॲट यू. मग तुझ्यावर कोणीही हसणार नाही. पीपल विल लिसन टू यू विथ रिस्पेक्ट. लोक तुझे म्हणणे आदराने ऐकतील. अँड यू विल बी एबल टू स्पीक विदाउट द स्लाइटेस्ट स्टॅमर. अंडरस्टँड. आणि तू जराही विना अडखडता बोलू शकेल. समजले. नाऊ गो होम अँड कम बॅक अर्ली टुमोरो मॉर्निंग. राता घरी जा आणि उद्या सकाळी लवकर ये. भोली फेल्ट ॲज इफ. भोलीला असे वाटले की सडनली ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल वर रिंगिंग. अचानक गावच्या मंदिरातील सर्व घंटा वाजल्या. अँड द ट्रीज इन फ्रंट ऑफ द स्कूल अँड हाऊस हॅड ब्लॉसम्ड इंटू बिग रेड फ्लॉवर्स.
आणि शाळेच्या घरासमोरील झाडांना लाल रंगाची मोठी फुले उमलली. हर हार्ट वॉज थ्रॉबिंग विथ अ न्यू होप अँड अ न्यू लाईफ. तिचे हृदय एका नवीन आशेने आणि नवीन जीवनाने धडधडत होते.